समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मोफत 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 सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने पलूस येथे होत आहे भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुंदर आणि आनंददायी सुरुवात करण्यासाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने या उपक्रमाचे संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री गणपतराव पुदाले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व जाती धर्मातील वधूवरांच्यासाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। या पवित्र सोहळ्यात विवाह कार्य पूर्णपणे मोफत पार पाडले जाणार आहे। सदरचा विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी इच्छुकांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची आनंदी सुरुवात करा। नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड, पलूस येथे संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजू कुमार झाडे यांनी संशयित इसमांची माहिती काढण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते। हे पथक भिलोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना एका खास बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत गुंडा करांडे, वय 24, राहणार विठुरायाची वाडी, तालुका कवठे महांकाळ हा नागठाणे गावातील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबल्याचे समजले। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले। आरोपीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे 60,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले। या शस्त्राबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। अधिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी अक्षय पाटील, राहणार डफळापूर, तालुका जत याच्याकडून घेतल्याचे सांगितले। या प्रकरणी भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अनिकेत करांडे याला न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी अक्षय पाटील हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली शाखेचे पोलीस निरीक्षक संजू कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस अंमलदार संजय जाधव, संदीप पाटील, अतुल माने, रणजित जाधव, सुशील मस्के, सचिन कनप, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, संकेत मगदूम, सुभाष सूर्यवंशी, सुशांत चिले तसेच भिलोडी पोलीस ठाणेकडील धीरज खुडे, अतुल शेळके, रोहित माने, सतपाल सावंत व सायबर पोलीस ठाणेकडील अजय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।